झालं तयार आपलं हे मस्त बेलफळाचं सरबत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ही बेलाची पानं आहेत बघा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला बेलाची पानं. आपण महादेवाला बेलाची पानं वाहतो आहे. माझ्या दारात छोटंसं झाड आहे, मला पूजेपुरती पानं मिळतात आपली. तर हे बेलाचं झाड तुम्हाला माहिती आहे का किती मोठं होतं ते सांगते तुम्हाला. आणि एक गोष्ट, याला बेलफळं पण येतात. हे झाड खूप मोठं होतं, आंब्या एवढं, जांभळा एवढं, लिंबा एवढं होतं. माझ्या दारात हे छोटंसं आहे, त्याला फळं येतात. तुम्हाला हे बघा, तुम्हाला म्हटलं ना मी की त्या झाडाला, बेलाच्या झाडाला फळं येतात. ती बघा अशी येतात. हे मला माझ्या मैत्रिणीने दिलेत, गावावरून आलेली. शक्यतो इथं मिळत नाहीत, काही ठिकाणी मोठी मोठी झाडं असतात तिथं मिळतात बेलफळं. आणि भरपूर जणांना माहिती पण नसेल मला वाटतं की बेलाला इतकी मोठी फळं येतात ती. तर हे बघा, ही बेलफळं आहे. आज मी ह्या बेलफळाचं सरबत करणार आहे. हे काही नाही, याला असंच म्हणजे ते सुकत चाललं आहे म्हणून असं डाग पडलं आहे, बाकी ते चांगलं आहे. तर हे असं खूप कडक आहे बघा. आवाज करून दाखवते तुम्हाला किती वाजते, जोरात टणक असतं खूप ह्याचं सालवरचं. तर ते मी फोडून घेते आधी. आणि बेलाच्या पानाला तर किती महत्त्व आहे माहिती आहे. आपण बेलफळ महादेवाला वाहतो आणि शिवाय आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा बेलाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. औषधांमध्ये हे बेलाचं पान, बेलाचं फळ वापरलेलं असतं. त्याच्यामध्ये भरपूर फायबर पण असतं. तुम्हाला सांगू का, ही बेलाची पानं आहेत ना, आता मी तुम्हाला दाखवली ना, माझ्या अंगणातलंच आहे छोटंसं झाड ते बेलाचं. हे मला आपली पूजेकरता उपयोगाला येतात. असं छोटंसंच आहे, पूजेपुरती पानं मला मिळतातच याची. हे बेलाचं पान, तुळस, आलं, काळी मिरी वगैरे टाकून जर आपण काढा करून घेतला ना, कसली पण सर्दी तुमची बरी होते. ही बेलाची पानं इतकी उपयोगी असतात सर्दी पडशावर. लहान बाळाला सुद्धा याचा काढा करून पाजावा, काही होत नाही. तर चला, आपण आज ह्या बेलफळाचं सरबत करू. आधी मी फोडून घेते, कारण हे जरा कडकच असते. मला माझ्या मैत्रिणीनं गावावरून आणलेली दिली आहेत. तर म्हटलं चला याचा काहीतरी उपयोग करावा. हे बघा किती टणक आहे बघा, फुटत नाही लवकर. ते कशानंतरी फोडावं लागेल मला. घेतलं, फुटत नाही, वरवंट्यानेच फोडावं लागेल. इतक्या जोरात तर आपटल्यावर नारळ पण फुटतो. ह्याच्यामध्ये असा गर असतो, भरपूर कडक आहे. हे बघा, याला असा चिकटपणा असतो बघा. किती छान असं फळ आहे हे आतमध्ये, आणि हे बी असतं. ह्याचा हा गर मी सगळ्या चमच्याने काढून घेते. हे बघा, असा गर काढून घ्यायचा चमच्याने. हा असा चिकटपणा असतो खूप. हे दुसरं पण फोडून घेते मी आणि ह्यात काढून घेते, कारण ते फोडायला बघितलं ना किती वेळ लागतोय ते. हे दुसरं पण फोडून घेते आणि मग याचा गर काढून घेते. असं चमच्याने सहज गर निघतो. हे बघा, हे असं नुसतं खाल्लं तरी चांगलं लागतं. याला ना एक प्रकारचा वेगळा सुगंध असतो, त्यामुळे याला काही दुसरं टाकायची गरज नाही, काहीच टाकायची गरज नाही. फक्त थोडीशी साखर घालायची. दाखवतेच मी पुढं तुम्हाला. हे पण फोडून घेते. हे बघा किती चिकट आहे ते. दुसरं पण फोडलं. हे बघा, मस्त असा अलगद गर काढून घेते याचं. आता दोन आहेत तर दोन्ही वापरून टाकते म्हटलं. हे बघ, अशी दोन्ही पण बेलफळं मी फोडून त्यातला स्वच्छ गर चांगला काढून घेतला. हे बघा, अगदी पूर्ण काढून घे, स्वच्छ करायचं. तितका गर जितका निघेल तितका काढून घ्यायचा. आता दोन फोडले, त्यामुळं मी ह्यात आता जसं आपल्याला सरबत जितकं पातळ आपण करतो त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि साखर घालणार आहे. तुम्ही गुळ पण घाला. मी साखर थोडीशी मिक्सरमधून काढून घेते, म्हणजे मग ती जास्त ढवळायला लागायची नाही. हे बघा, ही एक
छोटी वाटी मी साखर घालते. तुम्हाला जितकं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही घाला साखर, किंवा गुळ घातला तरी चालेल. आणि साखर बारीक करून घेते मी. ह्यात मी आता पाणी घालते बघा. 2 ग्लास पाणी घालते. नंतर घालते अर्धा ग्लास, कारण ते कोळून कुस्करून घ्यायचं आहे ना. साखर मिक्सरमधून काढून घेतली. काय होतं मग ती मिक्सरमधून काढल्यावर मग जास्त ढवळावं लागत नाही. कुस्करून घेते. आता हातानेच कुस्करावं लागतं, कारण ह्यात एक असा एक प्रकारचा खूप असा चिकटपणा असतो. रंग बघा किती छान यायला लागला लगेच त्याला. आणि पूर्ण कुस्करून घ्यायचं. हे बेलाचं सरबत, बेलफळ, बेलाची पानं ही पोटाच्या वातविकारावर, पोटाच्या आजारांवर खूप उपयुक्त असतात. तर नक्कीच तुम्हाला जर हे बेलफळ मिळालं कुठं, तर नक्कीच असं नुसतं खाल्लं तरी चालतं, किंवा असं सरबत करून प्या. ह्या बेलाचा जसा आपण मुरांबा गुळांबा करतो तसा सुद्धा करतात. गावाकडे ज्यांच्या घरी जास्त बेलाची झाडं आहेत ना, ते लोक सगळं असं मुरांबा वगैरे बेलाचा करून ठेवतात. हे आता असं चांगलं कुस्करून घेते आणि दुसऱ्या भांड्यात गाळून घेते. परत एकदा हे चोथा असा कुस्करून घ्यावा लागेल ना. दुसऱ्या भांड्यात गाळून घेते. गाळून घेतल्याशिवाय तो चोथा निघणार नाही ना, म्हणून मग असं चाळणीत गाळून घ्यायचं. परत थोडंसं पाणी घालून परत हे कुस्करून घ्यायचं. हे बघा काय मस्त रंग आला आहे त्याला. ह्यात थोडंसं पाणी घालून अजून मी परत कुस्करून घेते. आणि मग आपण त्यात साखर घालू, थोडंसं मीठ घालायचं. हे बघा मीठ घालते. हे पिंक सॉल्ट आहे, तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल. आणि ही साखर आता तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे घाला. थोडीशी ठेवते, जास्त होईल. हे नंतर सगळं मिक्स करते. परत एकदा ह्यात थोडंसं पाणी घालून हा गर काढून घेते. पूर्ण आता ह्याचा असा चोथा निघेपर्यंत कुस्करून घेतला. आणि हे बघा हे हातानेच करावं लागतं, कारण हे काय चमच्याने किंवा दुसऱ्या कशाने होणार नाही. हे असं स्वच्छ करायचं असलं तर ते हातानेच करावं लागतं. हे बघा असा पूर्ण चोथा निघाला. तुम्हाला अगदीच जर वाटलं तर ह्यात थोडंसं लिंबू पिळा किंवा सब्जा घाला. पण शास्त्रोक्त पद्धतीने म्हणाल तर अगदी ह्यात काही फक्त साखर किंवा गूळ घालायचं आणि झालं आपलं हे असं मस्त बेलफळाचं सरबत. बघा अगदी नैसर्गिकरित्या केलेलं, आणि बिलकुल त्यात रंग वगैरे काही घातला नाही तरी रंग बघा किती छान आला आहे. दाखवते तुम्हाला जवळून. हे बघा करून बघा. तुम्हाला कधी बेलफळ मिळालं तर कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. असं हे आपलं मस्त बेलफळाचं सरबत.